ज्या पुणे शहराचं प्रतिनिधित्व जिथून केलं जातं, हो. त्या पुणे महानगरपालिकेच्या प्रांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनावर बसलेला 9 फुटाचा ब्रांजचा पुतळा तिथं बसवला जातो आणि त्याचं उद्घाटन करायला भारताचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी येतात आणि जाताना विवेक कटावकरची पाठ थोपटून जातात. ह्याच्यापेक्षा आणखी भाग्य काय असू शकतं? तिसरी गोष्ट, ज्या अखंड विश्वामध्ये पुणे विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं नाव जगभर आहे. पुणे हे विद्येचं माहेरघर म्हटलं जातं. त्या पुणे विद्यापीठामध्ये स्वामी विवेकानंदांचा ब्रांजचा पुतळा बसणं, याच्यापेक्षा दुसरं भाग्य काय असेल? आज ह्या तिन्ही वास्तू इतक्या महत्त्वाच्या आहेत, पुणे शहराच्या हो. दृष्टीने नव्हे, संबंध विश्वाच्या दृष्टीने. आणि त्या वास्तूंमध्ये आपलं केलेलं शिल्प बसणं, म्हणजे जोपर्यंत त्या वास्तू आहेत, तोपर्यंत तिथं शिल्पाच्या खाली खटावकरांचं नाव अजरामर राहणार. ह्याच्यापेक्षा अजून बाकी दुसरं आनंद असूच शकत नाही असं मला वाटतं. बरोबर आहे. आणि हे खरं शिल्पकाराचं यश आहे. याच्यामागं असलेली भावना, याच्यामागं सेवाभाव, आपण घेतलेलं शिक्षण, या सगळ्या गोष्टींचा परिपाक इथे ह्या शिल्पाकृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि हे खऱ्या अर्थाने शिल्पकाराचं काम